पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेड्यात बनावट देशी दारू कारखान्यावर पोलिसांचा धडक छापा। 15,21,000चा मुद्देमाल जप्त। विषारी दारूचा काळा बाजार उधळला। बांभळे MIDC मध्ये बनावट दारू निर्मितीचा पर्दाफाश। आरोपी रंगेहात अटकेत। धुळे जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत शिंदखेडा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा बनावट देशी दारू तयार करण्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, स्प्रिट सदृश्य रसायने, बनावट लेबल्स, रिकाम्या बाटल्या आणि तयार दारूसह एकूण 15,21,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांना गुप्त माहिती मिळाली की बांभळे MIDC परिसरातील प्लॉट क्रमांक 53 वरील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार केली जाते आहे। या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीनं छापा टाकला। कारवाई दरम्यान चंद्रकांत थुडको बिरारी, वय वर्ष 35, राहणार माळी गल्ली, सोनगीर, तालुका, जिल्हा धुळे, हा बनावट देशी दारू तयार करताना रंगेहात आढळून आला। पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेत घटनास्थळाची झडती घेतली। झडतीमध्ये बाटल्यांवर लेबलिंग व बूथ पॅकिंग करणारे ऑटोमॅटिक चॅनल मशीन, RO प्लांट मशीन, पाण्याच्या टाक्या, मोटार ग्राइंडर, स्प्रिट सदृश्य रसायने, विविध कंपन्यांची बनावट लेबल्स, रिकाम्या बाटल्या तसेच विक्रीसाठी तयार ठेवलेली बनावट देशी दारू असा 15,21,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही बनावट दारू मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकली असती। त्यामुळे आरोपी विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदीप ढाकणे, माया राजपूत, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, हेमराज जाधव, नागेश शिरसाट, रुपेश चौधरी, गणेश सोनवणे, चेतन माळी, कमलेश कोठावदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। ही कारवाई अवैध दारू निर्मिती आणि विक्री विरोधातील पोलिसांच्या कठोर भूमिकेचं उदाहरण मानली जात असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल